तर पर बोला बरं गावात उघडा का केलता तर असं नाही पहिल्यापासून बघू. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा मित्र मराठी फॉरेस्ट ट्रेजर आणि विशालच्या हॉटेलच्या चहाच्या पासून आपली झाली दिवसाची सुरुवात. मग काय तिकडून आलता नमुना दुपारी 10 वाजता दूध घालायला. मग त्याचा काढला आपण ब्लॉग. दादाचा व्हिडिओ काढायला लागला तो त्याला वाटलं पॅन्ट फाटली काय, त्याने लगेच मागं हात लावून बघितला. आशुवाला त्यांनी सगळ्यांनी आपल्या मित्रमंडळीचं ब्लॉग काढलं. हे दोघं एकमेकाचे केस ओढून उपटून गाडीत होते. नंतर गाडी सगळ्यांनी उडली कारण ड्रेसिंग सेन्स नव्हता बरोबर. हे तुम्हाला दिसतच असन किंवा गोकुळ्या बघायचा कट कसा आहे. आप्पा जरा गममध्ये होते जरा आज नाही का, खाली बघून काहीतरी विचार चालू होते बरेच त्यांचे. म्हणलं आपण जरा नंतर विचारू. मग आम्ही चौक डायरेक्ट बसलोत निघालोत मस्तपैकी आणि त्यांचे विचार चालू होते. तेवढ्यात आप्पा तर इकडून जोमात आले, फुल चलविक मारून फुल खुश होऊन पुढे निघाले. मग सोन्याला वगैरे आम्ही मस्तपैकी सोडलं डायरेक्ट नाही का आमच्या घराच्या दिशेने निघालो. गुरं येणार एक जण दिसला आम्हाला. मग गोटी शेट बसली होती मस्तपैकी गावात गप्पा आणत नेहमीप्रमाणे. वैभव शेट भेटले. अचानक व्हिडिओ काढल्यामुळे ते जरा चाळ काढले, मोठ्या देवीला निघाले होते. मग मी निघालो डायरेक्ट दीपककडं, कारण दीपककडं होताच जंगी निविजन. मग दीपकच्या हॉटेलवर गेलो. सगळे ठॉय मेंबर होते तिथं, दिशी पिऊन ठॉय होते सगळे. वातावरण बघा मित्रांनो, पाऊस जस्टच पडून गेलता. दीपक नाही का किरकिर घालीत होता, पुपडचं पैसे देत नाही. दीपकने डायरेक्ट दम टाकला. दीपक निघालं ते चिकनचं नियोजन. त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो तर आमच्या पाहुण्यांकडे. घराची वास्तू शांती होती. हे बाबा कशी टेस्टिंग करून बघतात. त्यानंतर आपला नाही का एक होता आज गोल्डमध्ये ट्रेड चालू. डायरेक्ट $50 प्रॉफिट झालं. डायरेक्ट 50,000 आपलं डायरेक्ट 5,000चा प्रॉफिट झाला आहे. अशा प्रकारे आपल्या दिवसाची समाप्त झाली. $100 केलं ते डायरेक्ट $200 पण झालेत. धन्यवाद.